लोकशाही व्यवस्थेत नागरिकांनी साध्या वेशातील पोलीस बनावे आणि पोलिसांनी खाकीतले साधे नागरिक बनण्याची भूमिका घ्यावी, असे मत गृहमंत्री आर पाटील यांनी व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी ईशान्य भारतात उद्भवलेल्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी पुणे पोलिसांच्या वतीने सद्भावना स्वरसंध्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नेमबाज गगन नारंग, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे, आमदार बापू पठारे, भीमराव तापकीर, मोहन जोशी, नगरसेविका सुनंदा गडाळे, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, शहाजी सोळुंखे आदी यावेळी उपस्थित होते. पाटील म्हणाले, पोलीस उत्सव शांततेत पार पडण्यासाठी नेहमीच प्रयत्न करतात, मात्र त्यांनी खाकी वेशातील साधे नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे उत्सव शांततेसह उत्साहात पार पडतील. ईशान्य भारतातील विद्यार्थी आणि कलाकारांनी इथे येऊन कला सादर केली आहे. इथल्या विद्यार्थ्यांनी तिथे जाऊन कला सादर करावी, म्हणजे सांस्कृतिक देवाणघेवाण होईल. जेवढी राज्यातील व्यक्ती सुरक्षित आहे, तितकीच सुरक्षा बाहेरून येणाऱ्या नागरिकांना इथे दिली जाईल. ज्यावेळी देश जाती धर्मात दुभंगतो, त्यावेळी कोणीही येऊन देशावर राज्य करते, मात्र ज्यावेळी देश संस्कृती आणि नाती जपत एकसंध राहतो, त्यावेळी आपण कोणाचाही पराभव करू शकतो. सध्या रोज युद्ध होत नाही, मात्र आर्थिक लढा रोजच सुरू आहे. अशा परिस्थितीतही देश युरोप, अमेरिकेप्रमाणे विकास दर कायम ठेवून वाटचाल करत आहे. देशातील डॉक्टर आणि इंजिनियर देशाची शक्तिस्थाने आहेत, तर तरुण हे आशास्थान आहे. तरुण पिढीच देशाला पुढे नेईल. पोलिसांनीही पोलीस मित्राबरोबर मैत्री घट्ट ठेवावी, असेही पाटील यांनी सांगितले. तर या शहराने नेहमीच देशाचा विचार केलाय, फार व्यापक विचार केलाय, आणि म्हणून देशातल्या कुठल्याही नागरिकापेक्षा पुण्यातल्या नागरिकांची जबाबदारी ही कित्येक पटीने मोठी आहे. आसाममध्ये काही घडलं, म्यानमारमध्ये काही घडलं, त्याचे पडसाद सगळीकडेच उमटले, पण ते वातावरण आता पूर्णपणे निवळलंय. तिथं बिघडलेल्या वातावरणाचा राग काही निरपराध विद्यार्थ्यांच्यावर काढण्याचा प्रयत्न झाला, पण ज्या गतीने पुन्हा सावरलं त्याबद्दल पुणेकरांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. आज देशाच्या अन्य राज्यामधनं जे विद्यार्थी पुण्यामध्ये आहेत, त्यांना आणि त्यांच्या पालकांना मी शासनामार्फत इतकंच आश्वासन देईन, महाराष्ट्रीयन माणूस महाराष्ट्रामध्ये जितका सुरक्षित आहे, तितकी सुरक्षितता अन्य राज्यात आलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये दिलीच जाईल. आणि त्यासाठी जे करणं आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जाईल. लोकांनीही खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य या निमित्ताने केलं. काही ईदच्या कार्यक्रमाला ईशान्येकडच्या विद्यार्थ्यांना आवर्जून बोलवून त्यांचा सन्मान करण्याची भूमिका सुद्धा आपल्या शहरामध्ये स्वीकारली गेली. मी देशाच्या एकसंगतेबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही. आपला देश अनेक जातींचा, अनेक धर्मांचा, अनेक भाषिकांचा, भिन्न भिन्न संस्कृत्या असताना सुद्धा आज केवळ एकसंघच नाही, तर महासत्ता बनण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय. केवळ एक जात, एक धर्म एवढ्याच गोष्टी पुरेशा ठरत नाही. एकाच दिवशी स्वतंत्र झाले भारत आणि पाकिस्तान, एकाच दिवसाचा फरक. पाकिस्तानमध्ये एकच धर्म आहे प्रामुख्याने, एकच भाषा बोलली जाते, एकच संस्कृती आहे, पण पाकिस्तान एकसंघ राहू शकला नाही. बांगलादेश वेगळा झाला. प्रामुख्याने एक धर्म असताना सुद्धा आज वेगळे दोन देश झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. पण काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतचा भारत बघितला तर विविध संस्कृती, भाषा, धर्म, जाती असताना सुद्धा आपला देश मात्र एकसंघ बनून आज महासत्तेच्या दिशेनं वाटचाल करतोय.
यावेळी ईशान्य भारतातील विद्यार्थी आणि नागरिकांनी आपापली कला सादर केली.